आमचा लढा हा संविधान वाचवण्यासाठी असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। आमचा पक्ष देशभरात वाढत राहणार असंही आदित्य ठाकरे म्हणाले। दिल्लीसमोर झुकणाऱ्यांनी आमच्यावर बोलू नये असं आदित्य ठाकरे म्हणतात। तर आम्ही सर्व देशहिताच्या विचारांचे आहोत असं आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलंय। एकंदरीत तिरंगी लढत होत असताना आपल्याला चित्र सध्या तरी दिसतंय। आपल्याला कसं आव्हान वाटतंय याचं सगळं? आम्ही आमच्या देशाच्या संविधानासाठी लढत आहोत, आमच्या देशाच्या लोकशाहीसाठी लढत आहोत। कितीही रंगाची लढत झाली तरी इकडची जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मशालीलाच मतदान करेल, कारण त्यांना माहिती आहे इथून ना भाजपचा ना कोणी अपक्ष किंवा इतर पक्षांना मत देऊन काही फायदा आहे, कारण ते लोकशाहीचं संविधानचं कोणी रक्षण करू शकणार नाहीत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी हेच संविधानाचं रक्षण करू शकेल। आज म्हणजे शरद पवार साहेबांचं एक स्टेटमेंट आहे की जे महाराष्ट्रातले जे प्रादेशिक पक्ष आहेत हे जवळपास काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, परंतु राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एक त्याच विचारसरणीचे आहेत। आम्ही सगळेच देशहिताच्या विचारसरणीचे आहोत, आम्ही सगळे महाराष्ट्र हिताच्या विचारसरणीचे आहोत। मी स्टेटमेंट ऐकलेलं नाहीये, पण एक तुम्हाला सांगतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जसा आहे तसा राहणार, वाढत जाणार आणि देशभरात वाढत जाणार। उद्धव साहेबांची आपण पॉप्युलॅरिटी बघताय, जे काम केलेलं त्या आधारित आहे। आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जे पक्षचोरांनी आमचं चिन्ह घेतलंय, ज्या पक्षचोरांनी आमचं पक्षाचं नाव घेतलंय, ते देखील सुप्रीम कोर्टाकडून आम्ही जिंकून पुन्हा एकदा घेणार। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की येणाऱ्या याच्यानंतर जे शिवसेना जी ही आहे ही काँग्रेसमध्ये विलीन होईल। बघा, अलिबाबा 40 चोरनं असं काही बोलण्याची गरज नाहीये। ते स्वतः गुजरातला पळून गेले होते घाबरट असून, आणि म्हणून गुजरात, गुवाहाटी आणि गोवाला जे पळून गेले त्यांना बोलण्याचा अधिकार नाहीये। ते दिल्लीसमोर झुकलेले आहेत, दिल्लीसमोर लोटांगण घालणाऱ्यांनी असं बोलू नये। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकर सह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।